आता माडानंतर मी SRA कडे घेऊन जातो तुम्हाला. तुम्ही आल्यापासून SRAमध्ये सुद्धा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये ट्रान्सफर फी कमी करणं, म्हणजे अनेकांना ती घरं ट्रान्सफर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामध्ये ट्रान्सफरची मर्यादा म्हणजे जो कालावधी होता तो देखील तुम्ही 10 वर्षावरून 5 वर्षावर आणला. म्हणजे SRAसाठी सुद्धा तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्या निर्णयांबद्दल काय सांगाल? म्हणजे SRAमध्ये कसं होतं की मुंबईमध्ये असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत जे वर्षानुवर्षापासून पेंडिंग आहेत. तिकडे काम होत नाही आहे, काम बंद आहे, विकासाने काम घेतलं, थोडंसं चालू केलं, मग भाडं देत नाही, असे अनेक विषय होते जे रोज कंप्लेंट येतात. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घातलं. आम्ही ज्या बँकांकडे वगैरे ज्या स्कीम्स होत्या ॲम्नेस्टी, त्या ॲम्नेस्टीच्या माध्यमातून लोकांना पुढे बोलवलं. जो 40-45 स्कीम अशा होत्या ज्या बँक्स आणि याच्यामध्ये अडकलेल्या होत्या विकासामध्ये, त्याच्या बोलून हिअरिंग घेऊन हे करून मध्यस्थी करून हे करून जो आम्ही 27-28 प्रोजेक्ट्सना त्याच्यामध्ये मार्ग काढून दिलेला आहे. पुढचे बाकीच्यांच्या पण निगोशिएशन चालू आहेत आमच्या. मी फील की पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर या सगळ्या स्कीम्स आम्ही करायचा प्रयत्न करू. आणि जो आपण विचारला की आज कसं होतं की ट्रान्सफर फी जवळजवळ 1 लाख रुपये होती, ती आम्ही आज 50,000 रुपये केली. त्याच्या मागचा उद्देश असा आहे की हा झोपडपट्टीत राहणारा हा मध्यमवर्गीय, म्हणजे मध्यमवर्गीयपेक्षाही हे आहे, पण अशा वर्गीय यांना आज ट्रान्सफर 1 लाख रुपये पण ही जास्त होते त्याच्यामुळे. आणि आता आम्ही जे सगळे विकासक आहेत त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे की आपण नाही केला तर आम्ही त्यांना 33(7) आणि 33(9) त्यांच्यावर कारवाई करू आणि आम्ही विकासक बदलू, तिकडे दुसऱ्या विकासक. सर, याच मुद्द्याला लागून झोपडपट्टीधारकांचा 720 कोटी रुपयांचा भाड्याचा मुद्दा होता, तो नेमका कसा सोडवला? म्हणजे अभय योजना तो आम्ही त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं कसं आहे, सरकार ही पॉझिटिव्ह आहे. सरकारला मदत करायची, जर मदत नाही केली तर हे वर्षानुवर्षे चालत राहणार. 720चा उद्या 800 होणार, 800चा 900 होणार. म्हणून सरकारने आम्ही तो निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये आम्ही तो माफ केलेला आहे. आणि त्याच्यामुळे आज काम त्याच्यामुळे आता पुढे सरकते. ते जर कंटिन्यू राहिलं असतं तर 720चे उद्या 800 होणार, 800चे उद्या 900 होणार. आणि जर वाढत गेलं तर मग देर इज नो लिमिट अँड यू कॅनॉट कम टू कन्क्लुजन. त्याच्यामुळे तो निर्णय घेतला. तुम्ही रमाबाई आंबेडकर नगरचा उल्लेख केला, त्याच संदर्भात विचार आहे की जॉईंट व्हेंचरमध्ये प्रकल्प उभारणे ते तुम्ही हाती घेतलेला आहे आणि हा महत्त्वाचा निर्णय तुमच्या कार्यकाळात झाला आहे. जॉईंट व्हेंचर मी सांगितलं ना, सिडको, MSRDC, म्हाडा, हे सगळे ह्याच्यामध्ये जॉईंट व्हेंचरमध्ये. तो रमाबाई नगरचा तर म्हाडा म्हणजे SRA आणि तो एकत्र केलेला आहे. ज्यामुळे SRA म्हणजे आमच्याकडे जे काही या ज्या आमच्या बॉडीज आहेत ज्यांच्याकडे रिझर्व्ह फंड्स आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून हे प्रोजेक्ट कंप्लीट करणार आहोत. सर, आता SRAचा मुद्दा आहे, पण पुन्हा एकदा महत्त्वाचा सर्वसामान्यांसाठीचा जो प्रश्न असतो आणि ज्या प्रश्नाला तुम्ही हात घातला ते म्हणजे गृहनिर्माण धोरण लवकरच, तर त्याबद्दल थोडंसं आणि त्यातनं सर्वसामान्यांना नेमका काय अपेक्षित बदल होईल, काय फायदा होईल, थोडक्यात त्याबद्दल. मी तुम्हाला सांगितलं तसं सर्वात पहिले तर कसं आहे की आम्ही हाऊसिंग पॉलिसीमध्ये आता जसं तुम्ही बघितलं असेल गो ग्रीन म्हणजे सगळीकडे हाऊसिंग जे काही करतील ते ग्रीन आहे. दुसरं सिनियर सिटीजन्स, असे अनेक विषय या हाऊसिंग पॉलिसीमध्ये आम्ही. आणि आत्ता आम्ही हाऊसिंग पॉलिसी तयार केली, ती हे केली आहे, ले केली आहे आणि त्याच्यावर आम्ही सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्स किंवा अजून काय असतील तर त्या मागवलेल्या आहेत. आणि त्याच्यावर नक्कीच चर्चा करून सगळ्यांच्या बरोबर डिस्कशन करून आणि त्याच्यात प्रीमियममध्ये असेल अशा गोष्टी आहेत ज्या विकासकांच्या नेहमी मागण्या असतात त्या सगळ्यांचा विचार करून आम्ही. पण त्याच्यात मी सांगितलं तसं सिनियर सिटीजन्स, लेडीज, वुमन एम्पॉवरमेंटच्या हिशोबाने या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये आवर्जून आम्ही इन्क्लूज करायचा प्रयत्न करतो. ज्या माध्यमातून येणारी हाऊसिंग पॉलिसी आणि आम्ही सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत समजा, म्हणजे जे काही विकासक आहेत त्यांना आम्ही सांगितलं की तुमचे सजेशन्स ह्याच्यावर इमिजिएटली दिले तर आपण त्याच्यावर एक चर्चासत्र म्हणजे आता आचारसंहिता लागली तर नाही करू शकणार, पण नक्कीच सगळ्या ह्या व्यवसायातील लोकांना. कालच मी छत्रपती संभाजीनगरला होतो, मी क्रीडाई जे आमच्या तिकडची आहेत त्यांच्याबरोबर मी चर्चा केली, त्यांच्याकडचे सगळे सजेशन्स आणले. आजच मी आमच्या सेक्रेटरी मॅडमकडे ते पाठवले. मी काल त्यांच्यावर मिटिंग केली, म्हणजे तुमचे काय सजेशन्स आहेत त्याच्यावर या पॉलिसीवर, तर ते आणलेले. असे अनेक ठिकाणी मला नागपूरची पण मंडळी 9 तारखेला भेटणार आहेत, त्यांचे सजेशन्स पण मी
नागपूरला मी 9 तारखेला माझा एक कार्यक्रम आहे तिकडे, म्हणजे आमच्या डिपार्टमेंटचा कार्यक्रम आहे OBC, तर तिकडे पण त्यांना पण मी सांगितलं की तुमचे काय विषय असतील ते तुम्ही द्या, आपण नक्कीच ते सगळे ह्या हाऊसिंग पॉलिसी, कारण की नवीन हाऊसिंग पॉलिसी आज जो म्हणजे 2007 नंतर पॉलिसी झाली नाही, आज जो म्हणजे 15, 17, 18 वर्ष झाली, तर देर लॉट ऑफ चेंजेस हॅव कम. UDPCRचे नॉर्म्समध्ये चेंजेस आले, त्या हिशोबाने त्याला जे चेंजेस करायला पाहिजे ते हाऊसिंग पॉलिसीमध्ये आम्ही नक्कीच यावेळेस करू. नक्कीच.